पोरो नमस्कार. फिके क्लास ॲप प्ले स्टोअरवर डाउनलोड केल्याच्या नंतर अनेक पोरांना मी सांगितलंय की पोरो आपल्या ज्या बॅच आहेत इकडे पहा 14 ते 19 तारखेपर्यंत ज्या पोरांनी ह्या बॅच घेतल्यात त्याच्यात 42 वाणी प्रश्न विचारायचा नाही सर, याच्यात रेकॉर्डेड व्हिडिओ काऊन नाही. तर मी तुम्हाला बोंबलून सांगितलंय की बाबा भुसण्या, याच्यात जी बॅच आहे ती लाईव्ह आहे. 4 महिने आपल्याला कंटिन्यू लाईव्ह क्लास घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज मोफत द्यायची, जेणेकरून तुमचा फायदा होईल है ना. तुम्हाला किती मार्क पडले, आम्ही शिकवलेलं समजलं का नाही यासाठी. आता याच्यामध्ये पहा, शिकवायला मी तुम्हाला सांगितलं आता जुन्या ज्या बॅच होत्या, मग जुन्या बॅचमध्ये काही पोरं इकडे पहा SSC GD मध्ये असतील ज्याचा पेपर झालाय, काही पोरं NTPC मध्ये असतील ज्यांचा पेपर एप्रिलमध्ये आहे, काही पोरं रेल्वे ग्रुप D मध्ये असतील, काही पोरं बृहमुंबई है ना याच्यामध्ये असतील, काही पोरं वनरक्षकमध्ये असतील, काही पोरं वनसेवक बॅचमध्ये असतील आणि काही पोरं जुन्या सरळ सेवा बॅचमध्ये असतील. त्याच्यामध्ये जो तुमचा सिलेबस आहे तो होऊन राहिलेला सिलेबस हा देखील लाईव्ह पद्धतीने आम्ही कव्हर करणार आहोत. पण तुम्हाला वाटलं पोरग वारंवार बोंबलत असते, रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत नाही, तुम्ही लाईव्ह कधी येणार है ना, त्याच्यानंतर 100 भरते गप्पा 150 आणते, तर त्यांना सांगायलो की ह्या ज्या टोटल बॅच आहेत, मग पोलीस भरती बॅच असेल है ना, अंगणवाडी सेविका महिला बालविकास असेल किंवा सरळ सेवा असेल, तर ह्या तीनही बॅच, ही बॅच आहे 19 तारखेपर्यंत 100 रुपयाला, ह्या दोन्ही बॅच आहेत 19 तारखेपर्यंत 100 रुपयाला, कळलं का. त्यानंतर ह्या बॅचची फीस होणार 499, ह्या बॅचची फीस होणार 799 आणि या बॅचची फीस होणार 999. ह्या बॅचमध्ये सर्व सिलेबस मी वारंवार सांगितलं लाईव्ह आहे. आता 14 पासून 19 पर्यंत तुम्ही फोन विचारायचा नाही, करायचा नाही का, तर याच्यामध्ये आम्ही डेमो क्लास घ्यायलो. जसं आज संध्याकाळी गणित आणि भूमितीचा क्लास काय होणार आहे, लाईव्ह होणार. उद्या इंग्रजीचा क्लास डेमो यूट्यूबला आणि ॲपमध्ये लाईव्ह होणार आणि 19 तारखेला याच्या अगोदर घेतलेले डेमो लेक्चर सर्व डिलीट केले जाणार आणि त्यानंतर 20 तारखेपासून भावांनो तुमचा अभ्यासक्रम चालू होणार. तुमचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये आपण काय करणार, तुमचा टाईम टेबल टाकणार. त्या टाईम टेबलमध्ये 2 तास अगोदर शिक्षकांना कळवणं गरजेचं आहे की मला अडचण आहे, मग आजी वारली, मग सासू बिमार आहे किंवा मला दुसऱ्या गावाला जायचं आहे, त्यानं ते नोटिफिकेशन टाकलं पाहिजे, त्यानं तसा क्लास घेतला पाहिजे. याच्या अगोदर आपल्या इथं आले 2-3 दिवस तुंतुनं वाजविलं आणि बायल्या म्हणे एक मराठीचा मास्तर म्हणू लागलं, मला कर्मनं ते निघून गेलं है ना. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की बाबा आता आपण यांच्यासोबत करार केलाय बॉन्डवर, म्हणून कोणालाच सुट्टी नाही. मग तुमचं काम काय याच्यामध्ये, आता आशिष मगर सर आहेत मराठी शिकवणारे, काल त्यांनी यूट्यूबला डेमो घेतलाय आणि ॲपमध्ये पण डेमो घेतलाय. मग आता यांचा परवा दिवशी डेमो होणार सरचा, पुन्हा डेमो लेक्चर 19ला हे सर्व लेक्चर डिलीट होणार. आता पहा याच्यामध्ये सचिन सर बुद्धिमत्ता घेणार आहेत, याच्यामध्ये विकी सर बुद्धिमत्ता घेणार आहेत आणि याच्यामध्ये NTPC SSC GD सरळ सेवेची जी हार्ड लेवल बुद्धिमत्ता आहे ते बुद्धिमत्ता बूस्टर या पुस्तकाचे लेखक उमेश पाटील सर घेणार आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये असणारं जे विज्ञान आहे हे विज्ञान उमेश पाटील सर घेणार आहेत. आता मेन गोष्ट आपल्याला चालू घडामोडी हा काही पार्ट मी पण घेणार आहे आणि चालू घडामोडीचा डेमो किरण सर परवा घेणार आहेत, कळलं का, किरण आंबोरे सर. आता मेन गोष्ट याच्यामध्ये भूमिती नावाचा विषय, तर भूमितीचा डेमो आज ज्ञानेश्वर चोपडे सर घेणार आहेत. म्हणजे तुम्हाला यांचं टीचिंग बरं वाटलं तरच समजायचं की आपल्याला पुढचे क्लास कंटिन्यू करायचे का नाही. ज्ञानेश्वर चोपडे सर, माता पावर एवढा अभ्यासक्रम आपण एवढ्या शिक्षकांमार्फत कव्हर करणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे इंगळे सर पण आलेले आहेत, यांना पण चालू घडामोडी आणि GKचा पार्ट आपण देणार आहोत. मग अशा पद्धतीनं तुमचा सिलेबस होणार आहे. म्हणून ज्यानं 100 रुपये भरले त्यानं कॉल करून विचारायचं नाही सर त्याच्यात लेक्चर काऊन नाही, तर ते 19-20ला तुम्हाला लेक्चर दिसणार कोणतं, अभ्यासक्रमाचं. आता फक्त त्याच्यात डेमो क्लास होणार किंवा कोणता शिक्षक कसा शिकवतो, त्या शिक्षणाचा दर्जा काय आहे हे पाहण्यासाठी पाहायचं. फक्त वाटलं पैसे नको भरू, डेमो लेक्चर पण तुला दिसतंय 19 तारखेला. मात्र 19 तारीख ओलांडली की प्रत्येक बॅचच्या फीस वाढणार. काही लोकांना सिंगल बॅच सिंगल विषयाच्या फीस 3-3 हजार ठेवल्यात, तर आपण 100-200 रुपयाला एवढे मोठे शिक्षक आहेत है ना, यांचं ठरलेलं पर्सेंटेज आहे, त्याच्यात बाकीच्या नंतर आपण आहेत, त्याच्यात क्लास आहे, ऑफलाईन आहे, किराया आहे, ह्या सर्व गोष्टी, स्टुडिओ आहे, त्याच्यानंतर लाईट बिल आहे, ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला आहे. तर ही फीस सर्वांना परवडणारी आहे. याच्यामध्ये सर्व विषय कव्हर होणार आहेत. जुन्या बॅचले जे पोर आहेत त्यांनी इकडे तिकडे टंगळमंगळ करायची नाही. 20 तारखेला तुमचा पण एक वेगळ्या तासिकेत मोहातास होणार आणि बाकीच्या शिक्षकांचा होणार. मराठीचं जेवढं राहिले
समजा काय राहिले अलंकार, तर अलंकार मगर सर तेवढं कव्हर करून घेणार. समजा गणिताचं काय राहिले प्रकरण राहिले कोणतं, समजा उदाहरणार्थ सरळ व्याज चक्रवाढ्यास, ते कांगणे सर कव्हर करून घेणार. चालू घडामोडी इथं जे चालणार ते जुन्या व्याजमध्ये पण चालणार. यस, आता त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये काय राहिले बाबा, संभाव्यता कांगणे सर तेवढं प्रकरण कव्हर करून घेणार. कॅलेंडर राहिले तेवढं प्रकरण मी कव्हर करून घेणार. म्हणून तुमचं काम काय त्या बॅचमध्ये आहे तो सिलेबस देखील कव्हर होईल, कुठल्याही लेकराचं नुकसान होणार नाही. आणि ज्या दिवशी आपल्या डोक्यात आलं सर आपला कार्यक्रम रात्री झोपत करल, त्यामुळे सर्वांचा सिलेबस घेण्यावर आहे. तो विश्वास ठेवा आणि त्या विश्वासानं जर असं तुम्ही मोठे व्हा, मलाही मोठं करा. मी मोठं झालं आणखी पोराला मोठं करेल ना जरासं, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर बढियापैकी हा व्हिडिओ यूट्यूबला टाकलो ज्याला ॲपमध्ये कळत नाही, आणि त्यामध्ये सांगितलं ॲप बाबा प्ले स्टोअरला जायचं आहे. आणि प्ले स्टोअरला गेल्यावर काय करायचं आहे, VK क्लास, तू कॅपिटल टाक स्मॉल टाक, खाली विवेकानंदाचा व्हाईट कलरचा लोगो येतो ते डाउनलोड कर आणि त्याच्यातमध्ये पहा. 100 रुपये भरायचे 19 तारखेपर्यंत. 19 तारखेची 12 वाजले की बॅचच्या फीस सर्व वाढणार. नंतर पुन्हा त्या बॅच अनपब्लिश होणार, त्या तुम्हाला घेता येणार नाही. म्हणलं 19 तारखेच्या नंतर कोणतीही बॅच तुम्हाला घेता येणार नाही. म्हणजे मधात तुम्हाला वाटलं आता जॉईन जरी व्हायचं मला 499 रुपये भरून तरी होणार नाही. ती तुम्हाला नंतर नव्यानं फक्त तुम्हाला रेकॉर्डेड बॅच घेता येतील, लाईव्ह बॅच मधात घेता येणार नाही. म्हणून मुद्दाम हा कालावधी मी 19 तारखेपर्यंत ठेवला आहे किंवा 20 तारखेच्या दुपारी 12 पर्यंत. नंतर मात्र सर्व कालावधी काय होईल, बॅच ह्या अनपब्लिश केल्या जातील, सर्वांची फीस वाढवल्या जाईल. आणि तरीही तू जॉईन झालात मग तुला रेकॉर्डेड क्लास करावा लागेल. तर त्यामुळं 100-200 कुठं जात नाही. सर्वांनी ही बॅच घ्या, आपला अभ्यास करा. वायफळ इकडं तिकडं वेळ खर्च करू नका. आपण आपला वेळ आपल्या वेळेला द्या. नक्कीच आपली वेळ महाग होईल, लोक वेळ विकत घेतील असा आशीर्वाद तुम्हाला देतो. आणि 20 तारखेपासून बढियापैकी अभ्यासक्रम होणार आहे, कुठल्याही लेकराचं नुकसान होणार नाही. जुन्या बॅचमध्ये असणाऱ्या पोरांकडे देखील लक्ष देणार आहे, त्याच्यामुळे आपले दिवस बदललेले आहेत. कळलं? तर सर्वांनी VK क्लास ॲप प्ले स्टोअरला डाउनलोड करून बढियापैकी अभ्यास करा. गावाकडे ग्रामीण भागात ज्या महिला आहेत ज्या प्रत्यक्ष क्लासला येऊ शकत नाहीत त्यांच्याकडे पण 2 GB डाटा आहे. अंबानी तात्याची कृपा आहे, तर घरी बसूनही माझे व्हिडिओ पाहू शकते. पुन्हा तुला ताण येणार नाही, तणाव येणार नाही, तू कधीच आत्महत्या करणार नाही. मग हा व्हिडिओ पाहिल्यावर तेवढी ताकद आहे. तर बढियापैकी तेवढं करायचं, घरी बसून देखील अभ्यास करता येतो. त्यानंतर 19 फेब्रुवारीला जी ऑफलाईन बॅच आहे ती केवळ 30,000 रुपयामध्ये आहे. भरती होईपर्यंत तो खाणं पिणं राहणं, पिणं म्हणजे पाणी, 2 टाईम जेवण, 1 टाईम नाश्ता, ग्राउंड, अभ्यासिका, 4 तास क्लास, 2 तास पाठांतरण, रविवारी कार्यशाळा आताही चालू आहे. तर अशा पद्धतीनं कोणत्याही लेकराचं नुकसान होणार नाही. याच्या अगोदर स्टाफ कमी होता आणि एकटा माणूस कुठं कुठं भिडणार आहे, एकटा माणूस कुठं कुठं काय करणार आहे, म्हणून काही जबाबदाऱ्या वाटून द्याव्या लागल्यात. ते त्या शिक्षकांचे देखील आभार, मुलांचे देखील आभार. मात्र याच्या अगोदर एक गोष्ट आहे, तू इथं आला फीस भरली परत भेटणार नाही. प्रत्येकाचं घराणे ऐकायला आम्ही रिकामे नाहीत. गावाकडं तुम्हा इथे लिंबाच्या झाडाखाली बाज लावून बाजावर झोपतो, इथं आल्यावर गादी तरी आहे, फॅन पण आहे. आणि जो तो हा त्रास आहे ते मी महा समजून मी त्या गोष्टीवर काहीतरी मात करण्याचा प्रयत्न करत असतो. ही गोष्ट लक्षात घे. आपले पाय जमिनीवरच देवाण ठेवलेत आणि ते जमिनीवरच राहणार आहेत. आपल्याला आगाव माज नाही, मात्र ॲटिट्यूड आपल्यासारखा वेगळा आहे. आपण माजेल असेल त्याची फीस बी नाही आणि त्याला बोलत बी नाही. गरीब आहे का त्याचा सन्मान आपल्याकडे आहे. त्यामुळे तू माजूर आहे ना. अंबानी तात्याचं घर तू या बाजूला आहे, तर तू माझ्याकडे येऊ नको, तू हातान मला देऊ नको आणि मग हातान तू घेऊ नको. ओके, 19 तारखेला ज्यांची 12वी झालेली आहे, डिग्री तुमच्या हातात आहे, त्या पोरांनी 12वी झालेली आहे त्या पोरांनी 19 तारखेला यायचं. 30,000 रुपयाची ती बॅच आहे. ज्या पोरांचे पेपर 12वीचे 27 तारखेला संपणार आहेत त्यांनी 1 मार्च ते 5 मार्चपर्यंत यायचे. त्यांनी मात्र 1 वर्षाची बॅच करायची. त्याची पण फीस सर्व पालकांना परवडेल किंवा महिनेवारी देता येईल अशी एक सुविधा करणार आहोत. तर सर्व पालकांनी लेकरांनी ॲडमिशन येताना पोरगी असो पोरगा असो, बाप आल्याशिवाय ॲडमिशनला यायचं नाही. काल परवा एक पोरगी आली, तिचं जुगाड एका पोरासोबत होतं आहे ना. त्या दोघायला वाटलं इथं दोघायला मिळून सोबत क्लास करता येईल का. तर मी आज धर्मशाळा खोलली का माझी लॉजिंग हे ना. तुला कळायला पाहिजे मी बोलतो तसं वागत असो. टप्पू असते तिकडं, 2 टप्पू मारले है ना. त्याची 8,000 फीस कमी केली त्याला काढून दिली. पोरगी म्हणली मी कुठतरी पुण्याला कामाला होते, हे मला मी बी पुण्याला कामाला, तुम्ही तिथंच सोबत होते तर इथं काय झेक मारायला आली. आता माझ्याकडे काय फक्त रूम करायला आले ते काय तेवढंच करायचं राहिलं आमचं. आता बाकी शिकवणं सोडून देऊ है ना, लॉजिंग सिस्टीम चालू करू. तर थोडं सुधरा जरा है ना. मायबापाच्या डोळ्यात धूळ घालू नका. आपले दिवस बेमोत मरसाल, भीक मागायची वेळ आपल्यावर येईल. मायबापाला आपण सांगायलो काय करायलो काय आहे ना. क्लासच्या नावाने इकडं आलो कुठं दोघायला तुम्हाला सोबत राहायचं. तर ह्या कुटाने करणाऱ्या लेकरांमुळं मायबापांनी सोबत आल्याशिवाय ॲडमिशन करू नका, ही पण गोष्ट महत्त्वाची. तर सर्व मायबापांना विनंती आहे, मला येऊन भेटायचं आहे. 20 ते 25 तारखेपर्यंत मी तिथंच आहे. बढियापैकी तुम्हाला चर्चा करेल, चहा पाणी पाजल. तुमची इच्छा असली तर काही येताना मलाच घेऊन या, तुम्ही चहा पाणी पाजा ते पण मी पिईल. तर सर्व पालकांना लेकरांना शुभेच्छा. 20 तारखेपासून सिलेबस चालू होणार आहे. 19 तारखेपर्यंत फक्त डेमो आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.